नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्वाचा कंटेंट बघितला ज्यावरती एमपीएससी नेहमीच प्रश्न विचारते आणि फार फार महत्वाचा जो कंटेंट होता तो आपण मागच्या लेक्चरमध्ये फिनिश केला. सर नेमकं महत्वाचं म्हणजे काय तर ज्या ग्लँड्स आहेत आणि त्या ग्लँड्स वरती महत्वाची जी ग्लँड्स आहेत पिट्युटरी ग्लँड आणि तिच्या दोन प्रकारे इंटेरियर आणि पोस्टेरियर आणि त्याचे जे हार्मोन्स आहे त्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तो कंटेंट आपला छानपैकी कव्हर झालाय. तुम्ही त्याला छान रिवाइज केलं पाहिजे. मग तुम्हाला तो मार्क्स 100% मिळणार आहे. अन्यथा मार्क्स मिळणं अवघड जातं मग जर रिवाइज नाही केलं तर किंवा अभ्यास न करता कोणतीही गोष्ट मिळत नाही मित्रांनो. त्यामुळं अभ्यासाला प्रायोरिटी द्यावीच लागते. ठीक आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला जी नर्व्हस सिस्टम आहे, ज्याला आपण चेता असं म्हणतो, त्या चेतांमध्ये त्या चेतनविषयीचे काही महत्त्वाचे रोग आहेत. ते रोग आपल्याला बघायचे आहेत. त्यातला एक एक रोग येतो हंटिंग्टन्सचा रोग, हंटिंग्टन्स रोग असं म्हटलं जातं. दुसरा येतो पार्किन्सन्स. त्याच्यानंतर तिसरा जर म्हटला तर मेनिंगायटिस म्हणून एक रोग येतो आणि चौथं जर म्हटलं तर अल्झायमर. आता याच्यापैकी आपल्याला अल्झायमर आपल्या परिचयाचा आहेत हा. पण मेनिंगायटिस हा जो रोग आहे, मेनिंगायटिस म्हणा किंवा जायटिस म्हणा, काहीतरी प्रोनाउन्सिएशन असेल त्याचं किंवा मेनिंगायटिस म्हणू आपण त्याला. तुम्हाला पार्किन्सनचा पण रोग परिचयाचा आहे, पण तुमच्यासाठी हा हंटिंग्टन आणि मेनिंगायटिस हे जे दोन डिसीज आहेत हे तुमच्यासाठी नव्हे आहेत. आता अल्झायमर आधीचे आपल्याला माहिती ते बघू आपण. अल्झायमर म्हणजे काय रे? तर तुम्हाला लक्षात नाही राहत, स्मृतीचा भ्रंश होतो. जी आपली मेमरी आहेत ना, लक्षात राहण्याची जी आपली कॅपॅसिटी आहे तीच खराब होऊन जाते. त्याला अल्झायमर असं म्हटलं जातं. ठीक आहे. टाऊ प्रथिनं असतात. आता हा रोग कशामुळे अल्झायमरमध्ये काय होतं हे तुला कळलं, की लक्षात नाही राहत. त्याला भ्रंश असं म्हटलं जातं. मग नेमका हा जो अल्झायमर हा जो डिसीज आहे, हा नेमका कशामुळे होतो? तर आपल्या शरीरामध्ये ताऊ नावाचे प्रथिनं असतात. ताऊ. इंग्लिशमध्ये याला असं TAU असं म्हटलं जातं. ताऊ नावाचे जे प्रथिनं आहेत, त्यांच्या संचयामुळं ते एका ठिकाणी त्यांचं जास्त स्टोरेज होतं. ते एका ठिकाणी साचले जातात आणि ह्या ताऊ प्रथिनांच्या संचयामुळं अल्झायमर नावाचा डिसीज होतो. झालं. हा पहिला डिसीज सोपा आहे. अल्झायमर अतिविसरवळपणा ताऊ प्रथिनांच्या संचयामुळे होतो. ठीक आहे, सोपा आहे. दुसरा पार्किन्सन्स नावाचा जो रोग आहे, हा काय होतो रे नेमकं याला? आपल्याला माहिती आहे, की याच्यामध्ये नेमकं काय होतं तर स्नायूंचा कंप होतो. म्हणजे आपले हात असतील, पाय असतील, आपले जे स्नायू आहेत ना, त्यांचा कापरं व्हायला लागतं. मग मी म्हणू शकतो पार्किन्सनचा रोग काय कशाच्या रिलेटेड आहे? तर कापरं होण्याशी रिलेटेड आहे हा. हातापायांचं स्नायूंचं कापरं होतं. चांगल्या भाषेमध्ये याला स्नायूचा कंप असं म्हटलं जातं. आपण गावठी भाषेमध्ये म्हणायचं पार्किन्सनचा रोग म्हणजे काय कापरं होणं आणि अल्झायमर म्हणजे काय डोक्यात काहीच लक्षात न राहणं, विसरवळपणा. तर नेमका हा पार्किन्सनचा रोग कशामुळे होतो? तर ज्या आपल्या चेतापेशी असतात त्याच्या ह्रासामुळे होतो. चेतापेशींचा जो ऱ्हास आहे शरीरामध्ये ह्या कमी व्हायला लागतात. चेतापेशींच्या ऱ्हासामुळं मेंदूमध्ये ज्या चेतापारेषक असतात, चेतापेशींचाच प्रकार आहे हा चेतापारेषक. या चेतापेशींची संख्या कमी होते. त्याच्यामुळे चेतापारेषकांची जी कमतरता आहे ते आपल्या बॉडीमध्ये जाणवायला लागते आणि हे जे चेतापारेषक आहे, हे चेतापारेषकाची कमतरता जर झाली, तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये डोपामाइनची कमतरता झाली आणि जर डोपामाइनची कमतरता झाली, तर मग स्नायूंचा कंप होतो. आपल्या ज्या हालचाली आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही राहत. म्हणजे आपला हा जर हात असेल, आपला हा हात आहे आणि इथं जर तांब्या ठेवलेला आहे, तर आपला हात असं जायला पाहिजे, तर आपला हात असा निघून जातो. म्हणजे कोऑर्डिनेशन नाही राहत. आपल्या ज्या हालचाली आहेत, स्नायूंच्या हातापायांच्या ज्या हालचाली आहेत, त्याच्यामध्ये समन्वय राहत नाही. मग मी माझ्या गावठी भाषेमध्ये किंवा आपल्याला सोप्या भाषेमध्ये कसं लक्षात राहील? सर सोप्या भाषेमध्ये कसं लक्षात राहील ते सांगा. अरे मग बघ ना, पार्किन्सन्स म्हणजे काय? तुझ्या हातापायांचं कापरं होणं. त्याला मी स्नायूंचा कंप असं म्हटलं. का बरं होतो हा कंप? अरे चेतापेशी कमी पडतात, म्हणजे चेतपारेषक कमी पडतात, म्हणजे डोपामाइन कमी पडतो. चेतापेशी आणि डोपामाइन चेतापेशी म्हणजे डोपामाइन कमी जर पडलं शरीरामध्ये, तर हातापायांचा कापरं होतो. त्याला पार्किन्सन्स नावाचा रोग असं म्हटलं जातं. झाले सर. मला 2 रोग कळले. अल्झायमर अतिविसरूळपणा, पार्किन्सन्स हातापायाचे कापरं होतं डोपामाइन कमी पडल्यामुळं, चेतापेशींचा ऱ्हास झाल्यामुळं. ठीक आहे, कळलं मला. आता मेनिंगायटिस हा रोग काय? तर याच्या नावातच आहे बघ, मेनिंगोकोकस किंवा स्ट्रेप्टोकोकस हे जे जीवाणू आहेत, या जीवाणूंमुळे हा रोग होतो. तर पहिला प्रश्न काय? मेनिंगायटिस हा रोग कोणामुळे होतो? तर मेनिंगोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस हे जे बॅक्टेरिया आहेत, त्या बॅक्टेरियामुळे हा रोग होतो. आणि काय होतं रे याच्यामध्ये? तर आपला जो मेंदूचा भाग आहे, त्याला एक मेंदूचा भाग आहे प्रमस्तिष्क, याचा दाह व्हायला लागतो. दाह म्हणजे काय रे?
तिथं उष्णता निर्माण व्हायला लागते. म्हणजे काय, आपल्याला एकदम आग व्हायला लागते त्या भागाची. मेंदूच्या प्रमस्तिष्क नावाच्या भागाची आग व्हायला लागती. त्या डिसीजला मेनिंगायटिस म्हटलं जातं. मेनिंगोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस हे जे बॅक्टेरिया आहेत, या बॅक्टेरियामुळं हे डिसीज होतात. इतका महत्वाचं नाही. हे 2 मला वाटतं जास्त महत्वाचे आहेत. पार्किन्सन्स, अल्झायमर, त्याच्यानंतर मेनिंगोकोकस आणि मग चौथा जो डिसीज आहे त्याला म्हटलं जातं हंटिंग्टन्सचा रोग. हंटिंग्टन्सचा रोग. आता त्याच्यामध्ये काय होतं रे, आता हा थोडासा हास्यास्पद गोष्ट आहे. विनाकारण नाचण्याची कृती माणसाकडून घडली जाते. म्हणजे चालतोय, इच्छा नसते तरी त्याच्या हालचाली अशा राहतात, जसं काय असं वाटायला तो नाचतोय. अनैच्छिक नाचण्याच्या हालचाली, अतिविस्रवळूपणा, हे जे 2 प्रॉब्लेम्स आहे, हे 2 प्रॉब्लेम या ह्याच्यामध्ये दिसायला लागतात. खरं तर वयाचे 30 वर्ष ज्यावेळेस माणूस क्रॉस करतो, त्याच वेळेस हा हंटिंग्टन्स नावाचा जो डिसीज आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचं महत्वाचं कारण असं आहे, की जनुकीय बदल होतात. जे आपले जनुक असतात, जीन्स असतात, या जनुकीय बदलांमुळं हा रोग आपल्या शरीरामध्ये पाहायला मिळतो. तर हंटिंग्टन्स रोगामध्ये काय होतं, विनाकारण नाचणं, अतिविस्रवळूपणा, वयाच्या 30 नंतर जनुकीय बदलांमुळं हा रोग होतो. तर अशा प्रकारे हे जे 4 रोग आहे, हे 4 रोगांवरती जर प्रश्न आला, तर आता चुकवू नको. छानपणे लक्षात ठेव. कन्सेप्ट तुला मी सांगितली, काय लक्षात ठेवायचं ते सांगितलंय. तर आपल्या आता बॉडीमध्ये सेंट्रल नर्व्हस सिस्टम असते. तर ह्या सेंट्रल नर्व्हस सिस्टमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रश्न पडलाय का? तर कधीतरी पडतो. इतक्या म्हणजे याच्या आधी बऱ्याच वेळा प्रश्न नाही आलेला. खरं तर सांगायचं जर झालं, तर याच्यावरती प्रश्नच नाही आलेला. इतकं महत्वाचं नाहीये. कारण महत्वाचं का बरं नाहीये? प्रश्न नाही आलेला म्हणून महत्वाचं नाही. मग सर तरी देखील तुम्ही का बरं शिकवताय? तर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न येऊ शकतो, तर तुला बेसिक माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. हां, आता तुला सेंट्रल नर्व्हस सिस्टम म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये तुला मेंदूचा अभ्यास करायचा आहे. मेंदूचा अभ्यास करायचा आणि तुझा जो स्पायनल कॉर्ड आहे, म्हणजे जो आपण ज्याला पाठीचा कणा म्हणतो, या पाठीचा कण्याचा याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मेंदू आणि स्पायनल कॉर्ड. मेंदू आणि ही स्पायनल कॉर्ड म्हणजे मेंदू आणि पाठीचा कणा एकत्र केला का आपल्या शरीराची सेंट्रल नर्व्हस सिस्टम तयार होत असते. ठीक आहे, चला मग मेंदूचा अभ्यास करू आता आपण. मेंदूचे किती भाग असतात हो? तर मेंदूला 4 भाग असतात. त्याला पण निलय असं म्हटलं जातं. मेंदूचे 4 कप्पे असतात. त्याला निलय असं म्हटलं जातं. चौथं, पहिलं आणि दुसरा जो कप्पा आहेत ना, त्याच्यामध्ये एक पोकळी असते. त्या पोकळीला काय म्हणतात? तर फोरामेन ऑफ मोनेरा असं म्हटलं जातं. पहिलं आणि दुसऱ्या कप्प्याच्या मध्ये एक पोकळी असते. त्या पोकळीला फोरामेन ऑफ मोनेरा असं म्हटलं जातं. आणि जो चौथा कप्पा आहे, तो पच्छ मस्तिष्कामध्ये असतो. पच्छ मस्तिष्क म्हणजे काय? मेंदूचे 3 भाग असतात बरं. मेंदूचे 3 भाग असतात. हे बघ, फोर ब्रेन, अग्र मस्तिष्क, मिड ब्रेन, मध्य मस्तिष्क आणि हाइंड ब्रेन म्हणा, हिंड ब्रेन म्हणा. हा पश्च मस्तिष्क. अग्र मस्तिष्क याला म्हणायचं अग्र मस्तिष्क म्हणजे पुढचा मेंदू, मध्य मस्तिष्क म्हणजे मधला मेंदू आणि हिंड ब्रेन किंवा हाइंड म्हणा, काही तुम्हाला प्रोनाउन्सिएशन करा त्या प्रकारे करा. याला म्हणायचं पश्च मस्तिष्क म्हणजे मागचा मेंदू. अशी मेंदूचे 3 भाग राहतात. तर हा फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. तर हा जो हिंड ब्रेन आहे ना, हिंड ब्रेन, तर हा जो चौथा भाग आहे हा मेंदूचा, या पश्च मस्तिष्कामध्ये तो असतो आणि त्यालाच मेटासिल असं म्हटलं जातं. परीक्षेला जर प्रश्न आला का मेटासिल कोणाला म्हणतात? ते मेंदूच्या चौथ्या भागाला मेटासिल म्हणतात किंवा मेंदूचा जो पश्च मस्तिष्क आहे, हिंड ब्रेन जो आहे, त्याला मेटासिल असं म्हटलं जातं. तर हे मेटासिल म्हणजे काय हे लक्षात राहू दे. पश्च मस्तिष्काला किंवा चौथ्या भागामध्ये जो पश्च मस्तिष्क असतो, त्याला मेटासिल असं म्हणतात. आणि फोरामेन ऑफ मोनेरा काय? तर पहिलं आणि दुसरं जो कप्पा आहे त्याच्यामध्ये जी पोकळी असते, त्या पोकळीला फोरामेन ऑफ मोनेरा असं म्हटलं जातं. मेरुद्रव काय आहे तो? सर याला मेरुद्रवला इंग्लिशमध्ये म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आता तुला एक कळलं असेल, इथं पण द्रव आहे म्हणजे काहीतरी लिक्विड आहे, इथं पण फ्लुइड नाव आलंय म्हणजे काहीतरी लिक्विड आहे. अरे लिक्विड मेंदूचा अभ्यास करतो म्हणजे हे मेंदूचं लिक्विड असेल ना. एवढं तर तू हुशार आहेसच, तुला कळून जातं हे. तर सेंट्रल नर्व्हस सिस्टीमला जे पोषक द्रव्य आहे, ते पोषक द्रव्य पुरवण्याचं जे काम आहे, तर हे लिक्विड करत असतं. आणि त्याचबरोबर जे मेंदूला आघात होतात, बघा काहींचे मेंदू असतात, डोक्यावर पडतात. तर हे मेंदूला लागणारे जे धक्के आहेत, ते पचवण्याचं काम हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड करत असतो. तर मेरुद्रव म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. हा काय करतो? सेंट्रल नर्व्हस सिस्टीमला पोषक द्रव्य पुरवतो आणि मेंदूला जे बसणारे आघात आहे, ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम हा मेरुद्रव म्हणजे स्पायनल फ्लुइड करतात. तर तुला पहिला प्रश्न मी विचारतो, की मेंदूमध्ये जे फ्लुइड असतं त्याला काय म्हणतात? तर तुला सांगता आलं पाहिजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. किंवा मेंदूचा आघात शोषणाचं काम कोण करतं? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. फोरामेन ऑफ मोनेरा काय? पहिल्याच आणि दुसऱ्यातली जी पोकळी आहेत कप्प्यामधली,
त्याला फोरामेन ऑफ मोनेरा म्हणतात. मेटासिल काय म्हणायचं? पश्च मस्तिष्क किंवा चौथ्या जो कप्पा आहे त्याला मेटासिल असं म्हणायचं. चला आता मेंदूचा अभ्यास करून घे. 3 भाग असतात. एक अग्र मस्तिष्क, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड ब्रेन. तर आता तुला मी पहिला प्रश्न सांगतो. जर प्रश्न विचारायचं जर ठरलं तर असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी फोर ब्रेनचे कोणकोणते भाग येतात किंवा फोर ब्रेन मध्ये खालीलपैकी काय काय येतं. चल पहिला प्रश्न कळला. फोर ब्रेन मध्ये काय काय येतं. चल हा जो भाग आहे ना याला सेरेब्रम असं म्हटलं जातं. हा जो भाग आहे याला थॅलॅमस असं म्हटलं जातं आणि हा जो भाग आहे याला हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं. तर थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि सेरेब्रम हे तिघं मिळून 1, 2 आणि 3 हे 3 पार्ट आहे. हे 3 पार्ट मिळून फोर ब्रेन तयार होतो. तर पहिला प्रश्न कळला फोर ब्रेन मध्ये काय काय येतं. पाठ करून घेशील हा. हे प्रश्न नाही आलेला पण विचारला जाऊ शकतो असा प्रश्न का फोर ब्रेन मध्ये काय येतं. सेरेब्रम, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. पाठ कर सांग. सेरेब्रम, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. सेरेब्रम, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस कशात येतं हे. अग्र मस्तिष्कात, फोर ब्रेन मध्ये. फोर ब्रेन मध्ये काय येतं. सेरेब्रम, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. बस हे 3 नावं पाठ करून घेतले. आकृती पाठ करायची गरज नाही. बरोबर. मिड ब्रेन हा जो भाग आहे ना याला म्हणायचं मिड ब्रेन. याला मिड ब्रेन असं म्हटलं जातं बरं का. आणि मग जो हिंड ब्रेन आहे याला पश्च मस्तिष्क असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय येतं. तर याच्यामध्ये येतं सेरेबेलम, पॉन्स आणि मेडुला ऑब्लंगॅटा. 3 गोष्टी येतात. इथं सेरेब्रम येतो, इथं सेरेबेलम येतं. इथं थॅलॅमस, हायपोथॅलॅमस येतं, इथं पॉन्स आणि मेडुला ऑब्लंगॅटा येतं. इकडं सेरेब्रम आहे, इकडं सेरेबेलम आहे. तिकडं थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आहे, इकडं पॉन्स आणि मेडुला ऑब्लंगॅटा येतं. तर हा जो मेडुला ऑब्लंगॅटा आहे ना रे, याच्यावरती कधी कधी आयोग प्रश्न विचारू शकतो. हा मेडुला ऑब्लंगॅटा आपल्याला कळला पाहिजे. तर आता हे मेडुला ऑब्लंगॅटा कुठे येतो आधी ते लक्षात घे. हे बघ, हा जो भाग आहे याला सेरेबेलम म्हणायचं, हा भाग याला पॉन्स म्हणायचं आणि हा जो भाग आहे याला मेडुला ऑब्लंगॅटा असं म्हणायचं. आता इथं तुला एक गोष्ट कळली पाहिजे. इथून पुढे आहे ना स्पायनल कॉर्ड आहे, हा पाठीचा कणा इथून पुढे चालू होतो आणि याच्या इकडं हा जो आहे ना हा सगळा मेंदू आहे आणि इकडे स्पायनल कॉर्ड आहे. मग मेंदूला आणि स्पायनल कॉर्डला जोडण्याचं काम कोण करतं तर मेडुला ऑब्लंगॅटा. हा प्रश्न महत्वाचा आहे. आलं लक्षात. मेंदूला स्पायनल कॉर्डशी जोडण्याचं काम कोण करतं तर मेडुला ऑब्लंगॅटा करतो. तर तुला इथं मला वाटतं 3 प्रश्न विचारतील. फोर ब्रेन, मेंदूच्या फोर ब्रेन मध्ये काय काय कशाचा समावेश होतो. तर सेरेब्रम, हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमसचा समावेश होतो. दुसरा प्रश्न, हिंड ब्रेन पश्च मस्तिष्कात कशा कशाचा समावेश होतो. त्याच्यामध्ये सेरेबेलम येतं, पॉन्स येतं, मेडुला ऑब्लंगॅटा येतो. तिसरा प्रश्न, मेंदू स्पायनल कॉर्डला जोडण्याचं काम कोण करतं तर मेडुला ऑब्लंगॅटा त्या दोघांना जोडण्याचं काम करतं. आणि हा जो छोटा एरिया आहे ना याला पिच्युटरी ग्लँड असं म्हटलं जातं. बघ पिच्युटरी ग्लँडचा आपण अभ्यास केलाय. मेंदूमधली सर्वात छोटी ग्लँड कोणती, त्यावेळेस आपण पिच्युटरी ग्लँडचा अभ्यास केलेला आहे. बरोबर. एक मिनिट हा, थोडस मला इथं कन्फ्युजन झालं. वैयक्तिक मलाच कन्फ्युजन झालं. मीच त्याला क्लिअर करतो मागे जाऊन. मला आता एक्झॅक्टली नाही आठवलं ते. पॅराथायरॉइड ग्लँड बघितली आपण. त्याच्यानंतर कंठग्रंथी बघितली आणि सगळ्यात आधी ज्याचा अभ्यास केला आपण ती पिच्युटरी ग्लँड आहे ऍक्च्युली. सगळ्यात अगोदर आपण पिच्युटरी ग्लँडचा अभ्यास केला. बरोबर. तर ही पिच्युटरी ग्लँड जी आहे ती मेंदूमध्ये येते. हिला मास्टर ग्रंथी असं म्हटलं जातं आणि ही हायपोथॅलॅमस या हायपोथॅलॅमसच्या खाली असते. ही एक पिच्युटरी विषयी मला थोडंसं तुम्हाला दाखवायचं होतं. तर एक मुद्दा लक्षात घ्या, ही मास्टर ग्रंथी म्हणतात. ही मेंदूमध्ये असते आणि हायपोथॅलॅमसच्या खालच्या भागामध्ये असते. आणि अजून एक मुद्दा माझं जिथं कन्फ्युजन झालं ते मला कंठग्रंथी, गलगंड, पॅराथायरॉइड, ऍड्रेनल, 6 कॉर्टिकॉइड्स. हा, मला इथं कन्फ्युजन झालं ऍक्च्युली. ही पिनियल ग्लँड आहे आणि ही मेंदूमधली सर्वात छोटी आहे. मी पिच्युटरीला म्हणत होतो, इथं माझ्याकडनं थोडीशी मिस्टेक झाली, त्यासाठी सॉरी म्हणतो मी तुम्हाला. आता 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 कुठे गेला इथे. हा, तर ही मेंदूमधली सर्वात छोटी ग्रंथी नाहीये. तर ही पिच्युटरी ग्लँड्स आहेत आणि याचा अभ्यास आपण कसा केला होता. पिच्युटरी ग्लँडला काय म्हटलं होतं आपण तिथे, ही कुठे असती तर हा जो हायपोथॅलॅमस हा जो भाग आहे याच्या खाली पिच्युटरी ग्लँड असते आणि हिला मास्टर पेशी असं म्हटलं जातं. आणि मेंदूमधली जर सर्वात छोटी ग्लँड जर विचारलं तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर द्यायचंय पिनियल ग्लँड. हा दोघांमधला फरक आहे. थोडंसं कन्फ्युजन झालं
ते आपलं क्लिअर झालं. तुला हे 3 प्रश्न कळले, हा प्रश्न कळला. हे 3 प्रश्न तुझ्यासाठी महत्वाचे. ठीक आहे. हा जो मिड ब्रेन आहे, तर हे जे 3 ब्रेन आहे, हे 3 ब्रेन नेमकं काय-काय कामं करतात यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. फोर ब्रेनचं काय काम आहे? तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मिड ब्रेनचं काय काम आहे? आणि पश्च मस्तिष्काचं म्हणजे हिंड ब्रेनचं काय काम आहे? फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क. हे मेंदून हे 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 कामं नेमकं काय करतात मेंदूमध्ये ते आपल्याला कळलं पाहिजे. तर हा जो अग्र मस्तिष्क आहे ना बाळा, हा तुझ्या ऐच्छिक क्रियांना नियंत्रित करतो. ऐच्छिक क्रिया म्हणजे काय? अशा क्रिया ज्याच्यावरती तुझा कंट्रोल राहतो. फॉर एक्झाम्पल, चालण्यावर तुझं नियंत्रण आहे, बोलण्यावर नियंत्रण आहे, कोणाला फटका मारायचा असेल तर त्यावरती तुझं नियंत्रण आहे. त्याच्यानंतर जो मध्य मस्तिष्क आहे तो अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो आणि जो पश्च मस्तिष्क आहे तो सुद्धा अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो. अनैच्छिक क्रिया म्हणजे काय? रक्तभिसरण, श्वसन, शिंकणं हे तुझ्या मनावरती नाही आहेत. या आपोआप चालणाऱ्या क्रिया आहेत. यांना अनैच्छिक क्रिया म्हणतात. तर सुरुवातीचाच मेंदू फक्त ऐच्छिक क्रिया नियंत्रित करतो. बाकीचे जे 2 मेंदू आहेत, मध्य आणि पश्च मस्तिष्क, हे तुझ्या अनैच्छिक क्रियांना नियंत्रित करण्याचं काम करतात. हा पहिला पॉइंट क्लिअर करून घे. आता आपल्याला पाहायचं अग्र मस्तिष्काचं अजून एक महत्वाचं काम आहे विचार करण्याची क्षमता. जो तुझा सुरुवातीचा जो मेंदू आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचार करण्याची क्षमता आहे. तो तुझ्या ऐच्छिक क्रियांना नियंत्रित करतो. त्याच्यामध्ये ब्रोकाच नावाचा एक पार्ट आहे. अग्र मस्तिष्कामध्ये ब्रोकाच नावाचा एक पार्ट आहे, जो तुझ्या बोलण्याच्या ज्या क्रिया आहेत त्या नियंत्रित करत असतो. आणि या फोरब्रेनमध्येच थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस हे भाग येतात. आपण ऑलरेडी बघितलं. फोरब्रेनमध्ये 3 पार्ट येतात: सेरिब्रम, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. थॅलॅमस तुझं स्पर्श, तापमान, दाब आणि वेदना हे याचं तुला आकलन हे थॅलॅमसमुळे होतं. पण कधी भूक लागली, कधी पाणी प्यायचंय याचे सिग्नल तुला ह्या हायपोथॅलॅमसमुळे मिळतात. बरोबर? हायपोथॅलॅमसमुळे काय होतं? कधी भूक लागतीये, कधी तहान लागतीये याचे सिग्नल तुला हायपोथॅलॅमसमुळे कळतात. हे तुला हे सगळं अग्र मस्तिष्काचं काम आहे बरं, कारण हे अग्र मस्तिष्कामध्ये येतं. हायपोथॅलॅमसमुळं भूक लागणं, पाणी पिणं, थॅलॅमसमुळं स्पर्श, तापमान, दाब, वेदना याच्या आकलन तुला होतं. ब्रोकाच नावाचा भाग हा अग्र मस्तिष्कामध्ये ज्याच्याने तुला बोलण्याची क्रिया नियंत्रित होतात. फोर ब्रेन तुझ्या विचार करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर तुझ्या शरीरामध्ये ऐच्छिक ज्या क्रिया आहेत त्या क्रियांना नियंत्रित करण्याचं काम करतं. मग काय कळलं तुला? विचार करण्याची क्षमता झालं. अजून काय हो? अजून काय? ऐच्छिक क्रिया, ब्रोकाज एरिया, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस भाग. हे एवढं तुला लक्षात ठेवायचं फोर ब्रेन बद्दलचं, अग्र मस्तिष्काचं. मध्य मस्तिष्काबद्दल एकच गोष्ट की ह्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित करण्याचं काम करतो. पश्च मस्तिष्काचं काय लक्षात ठेवायचं हो? तर याला छोटा मेंदू असं म्हटलं जातं. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. इथं प्रश्न तयार होऊ शकतो. खालीलपैकी मेंदूचा छोटा भाग म्हणजे कोणता भाग? फोर ब्रेन, मिड ब्रेन, हिंड ब्रेन. तर छोटा मेंदू म्हणजे काय? पश्च मस्तिष्क, ज्याला हिंड ब्रेन असं म्हटलं जातं. शरीराचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तोल सांभाळण्याचं काम आहे, हा छोटा मेंदू करत असतो. जर याला बघा ऍक्सिडेंटमध्ये जर या छोट्या मेंदूला जर काही धक्का लागला ना, जर हा कधी हल्ला, तर तुम्हाला चालता नाही येत. कारण चालण्याचा जो बॅलन्स आहे, चालण्याचा बॅलन्स हा पश्च मस्तिष्क तुमचा कंट्रोल करत असतो. आणि ह्याच भागामध्ये मेडुला नावाचा एक पार्ट येतो. आपण पाहिलं होतं ना मेडुला. हा बघ, हा मेडुला ऑब्लॉंगेटा जो मेंदूला स्पायनल कॉर्डला जोडण्याचं काम करतो. आणि हा मेडुला खरं तर अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो, जसं रक्तभिसरण, श्वसन आणि शिंकणं. तर ह्या मेडुलावरती अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो. मेडुला कोणत्या क्रिया नियंत्रित करतो? तर मेडुला अनैच्छिक क्रिया नियंत्रित करत असतो. या भागामध्ये पॉन्स नावाचा एक भाग आहे, जो फक्त आणि फक्त सस्तन प्राण्यांमध्येच आपल्याला पाहायला मिळतो. हा बघ, हा जो पॉन्स नावाचा भाग आहे ना, हा फक्त आणि फक्त सस्तन प्राण्यांमध्ये असतो. तर झालं विचार, ऐच्छिक, ब्रोकास, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. फोर ब्रेन मध्ये मिड ब्रेन अनैच्छिक क्रिया आणि हिंड ब्रेन छोटा मेंदू तोल सांभाळतो, मेडुला ऑब्लॉंगेटा अनैच्छिक क्रिया आणि पॉन्स फक्त सस्तन प्राण्यांमध्ये सापडतो. तर मेंदूचे हे जे 3 भाग आहे, या 3 भागांवरती जर प्रश्न पडला, बेसिक इन्फॉर्मेशन ही वाचून वाचून छानपणे लक्षात ठेव. प्रश्न चुकवू नको. ठीक आहे, चल. मेडुला ऑब्लॉंगेटा काय करतो? स्पायनल कॉर्ड आणि जो ब्रेन आहे या जोडण्याचं काम करतो. झालंय आपलं हे. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम झाल्यानंतर आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे. ती म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम, जिच्यावरती जास्त प्रश्न येत नाही, त्यामुळे तिचा इन डिटेल अभ्यास करण्याची आवश्यकता नाहीये. तर पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये न्यूरॉन्स येतात. तर पेरिफेरल नर्वस सिस्टम हे न्यूरॉन्सने जोडली जाते. न्यूरॉन्सचे जाळे असतात. या पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये आपल्याला ही नर्व म्हणजे चेता एवढं तुला कळलं पाहिजे आणि ह्या चेतांचे प्रकार कळले पाहिजे.
चेतापेशींचे प्रकार कळले पाहिजे, याच्यावरती प्रश्न पडू शकतो. एवढं जर कळलं तर मग जास्त लोड घेण्याची आवश्यकता आपल्यासाठी राहणार नाही. ठीक आहे. आता ह्या चेतावरती प्रश्न आला तर आपल्याला थोडं थोडं बारीक सारीक थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला याच्या माहिती असाव्या. हे जे नर्व्स आहे याला मराठीमध्ये चेता असं म्हटलं जातं आणि या नर्व्स म्हणजेच न्यूरॉन. या नर्व्स म्हणजे चेता म्हणजेच खरं तर चेतापेशी आहेत. पण त्याला नर्व्स असं नाव दिलेले आहेत. आता हे चेतापेशीचा अशी डायग्राम असते बरं, हे असं 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 असतं. हे जे असं स्ट्रक्चर आहे ना याला डेंड्रिक्ट्स असं म्हटलं जातं. त्याला मराठीमध्ये वृक्षिका असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा जो मधला पार्ट आहे रिकामा याला सायटॉन असं म्हटलं जातं. त्याला मराठीमध्ये पेशिका असं म्हणतात. हा थोडासा लिक्विड पार्ट असतो. आणि हा जो मधला गोल आहे याला केंद्रक असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये न्यूक्लियस असं म्हणतात. आणि हा जो पार्ट आहे, हा बघ, हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, याला एक्झॉन म्हणजेच अक्षतंतू असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय काय येतं, तर डेंड्रिक्स येतं. डेंड्रिक्स म्हणजे वृक्षिका येतं. सायटॉन म्हणजे पेशिका येतं. न्यूक्लियस म्हणजे केंद्रक येतं आणि अक्षतंतू येतो. एवढ्या 4 गोष्टी या तुझ्या नर्व्हस सिस्टम मध्ये येत असतात. ठीक आहे. आता याच्याबद्दलचं थोडं थोडं आणखी इन डिटेल माहिती ठेवायचं. हे जे वृक्षिका आहेत किंवा हे डेंड्रिक्स आहेत, हे काय करतं, तुमची ऑल इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम करतं. म्हणजे हे इकडून माहिती घेईल, तिकडून माहिती घेईल, इकडून माहिती घेईल. तर हे इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम करतं आणि इथंच रासायनिक अभिक्रिया होऊन विद्युत आवेग निर्माण होत असतात. तर विद्युत आवेग कुठे निर्माण होतात किंवा इन्फॉर्मेशन खालीलपैकी कोण कलेक्ट करतं, तर डेंड्रिक्स इन्फॉर्मेशन कलेक्ट करतं. रासायनिक अभिक्रिया कुठे तयार होतात, ह्या डेंड्रिक्समध्येच तयार होत असतात. आणि विद्युत आवेग कुठे निर्माण होतात, हे सुद्धा डेंड्रिक्समध्ये निर्माण होत असतं. त्याच्यानंतर न्यूक्लियसची काही इतकं महत्वाची इन्फॉर्मेशन नाही. इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं किंवा इन्फॉर्मेशनला पुढे प्रोव्हाइड करण्याचं काम हे न्यूक्लियस करत असतं. त्याच्यानंतर हा जो सायटॉन आहे, याला हा जो मधला भाग आहे, याला सायटॉन असं म्हटलं जातं. तर सायटॉन विद्युत आवेग, इथे जे डेंड्रिक्सने जे विद्युत आवेग म्हणजे इलेक्ट्रिक इम्पल्स जे तयार केलेत, हे पुढं जाऊन ह्या एक्झॉनकडे शिफ्ट करण्याचं काम हा सायटॉन करतो. म्हणजे इथं विद्युत आवेग निर्माण झाले. इथून पुढे या सायटॉन मध्ये जातात आणि सायटॉन कडून हे विद्युत आवेग एक्झॉनकडे जाण्याचं काम करतात. तर सायटॉन काय करतो, जे विद्युत आवेग आहे त्यांना एक्झॉन म्हणजे अक्षतंतूंकडे पाठवण्याचं जे काम आहे ते सायटॉन करत असतो. आणि हा जो अक्षतंतू आहे हा काय करत असतो, हे जे सायटॉन पासून आलेली जी इन्फॉर्मेशन आहे हे पुढच्या चेतापेशीकडे पाठवण्याचं काम करते. बघ, हा हा डेंड्रिक्सने इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, सायटॉनने ती एक्झॉनकडे पाठवली आणि हा जो एक्झॉन आहे हे पुढची जी चेतापेशी आहेत या पुढच्या चेतापेशीकडं पुढच्या चेतापेशीकडं परत ही इन्फॉर्मेशन पाठवण्याचं काम हे एक्झॉन करतात. परत हा शेवटचा एक्झॉन परत इथं नवीन चेतापेशी, ह्या चेतापेशीपासून परत ते पुढं इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड होत असतं. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला कळली पाहिजे. कारण नर्वस सिस्टम मध्ये काय येतं, तर डेंड्रिक्स येतं, सायटॉन येतं, न्यूक्लियस येतं आणि एक्झॉन येतो. एक्झॉन डेंड्रिक्स काय करतं, इन्फॉर्मेशन कलेक्ट करतं, रासायनिक आवेग, विद्युत आवेग निर्माण करत असतं. मग हे जे इलेक्ट्रिक इम्पल्स, विद्युत आवेग या सायटॉन थ्रू एक्झॉन कडे ट्रान्सफर होतात आणि हा एक्झॉन ही इन्फॉर्मेशन पुढच्या नर्वस सिस्टम कडे पाठवण्याचं काम करत असते. एवढं तुला कळलं पाहिजे. दोन चेतन मधील जे अंतर आहे या अंतराला काय म्हणतात, तर सायनॅप्स असं म्हटलं जातं. हे बघ, ही एक चेतापेशी इथपर्यंतची आणि इथं एक मोठा इथं स्पेस असतो. या दोघांच्या बिटवीन स्पेस आपल्याला पाहायला मिळतो. या दोघांच्या मध्ये इथे एक चेतापेशी, इकडे एक चेतापेशी, पण या दोघांच्या मध्ये जो स्पेस असतो या स्पेसला संपर्क स्थान किंवा सायनॅप्स असं म्हटलं जातं. तर नर्व्स वरती प्रश्न आलेत का, तर आतापर्यंत प्रश्न नाही आलेले. अशा बेसिक स्ट्रक्चर वरती पण प्रश्न आला तर तुला बेसिक बेसिक मी तुला माहिती सांगून ठेवलेली आहे. आता चेतांचे प्रकार किती असतात, तर 2 प्रकार असतात. एक ॲफरंट नर्व्ह म्हणायचं आणि इंग्लिशमध्ये त्याला दुसरे एक प्रकार राहतो त्याला इफरंट नर्व्ह म्हणायचं. मराठी नावाने लक्षात ठेवायचे. मराठी थोडं अवघड जातं. अभिवाही आणि अपवाही हे कन्फ्यूज होतं. त्याच्यामुळे ॲफरंट लक्षात ठेवायचं आणि इफरंट लक्षात ठेवायचं. सायन्सचे जे प्रश्न असतात ते दोन्ही लँग्वेजमध्ये वाचायचे असतात. इंग्लिश मधून प्रश्न नाही कळला तर आपण मराठीमध्ये वाचत असतो. तर ॲफरंट म्हणजे काय? इन्फॉर्मेशन शरीराकडून मेंदूकडे पाठवण्याचं काम ज्या चेतापेशी करतात त्यांना ॲफरंट नर्व्ह असं म्हटलं जातं. आणि इफरंट नर्व्ह म्हणजे काय? मेंदूकडून शरीराकडे इन्फॉर्मेशन कॅरी फॉरवर्ड करण्याचं काम ज्या चेतापेशी करत असतात त्यांना इफरंट असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे का आता ई नावाची गोष्ट खूप प्रचलित होतीये. ई ऑफिस म्हणजे काय? सगळं जे काम आहे ते आता ऑनलाईन होणार. ऑनलाईन होणार. प्रत्येक ऑफिसात कॉम्प्युटर बसवले जाणार.
तर हे जे ई ऑफिस आहे ना, याचा आणि कम्प्युटरचा संबंध आहे. आणि आपण म्हणतो बघा, त्याचा मेंदू एकदम कॉम्प्युटर सारखा आहे राव. तर हे ई वाला जर आलं ना, ई फ्रंट, याचा अर्थ इन्फॉर्मेशन मेंदूकडून शरीराकडे पाठवणं. या लॉजिकने लक्षात ठेवा. आणि ॲफरंट आलं तर उलटं जायचं. शरीराकडून मेंदूकडे इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करण्याचं काम. ठीक आहे, झालं सोपं. ॲफरंट, ई म्हणजे काय? मेंदूकडून शरीराकडे, आणि ए म्हणजे काय? शरीराकडून मेंदूकडे. आला प्रश्न तर त्याच्यामध्ये चुकवण्याचं कारण नाही. चेतपेशींचे प्रकार बघा आता. प्रकार किती? त्याचे सुद्धा इंग्लिश नावं लक्षात ठेवायचे हां, प्रकाराचे किती प्रकार येतात त्याचे. तर 3 प्रकार येतात. एक सेन्सरी नर्व्हस, सेन्सरी न्यूरॉन्स, मोटर न्यूरॉन्स, आणि तिसरा राहतो असोसिएशन न्यूरॉन्स. आता सेन्सरी न्यूरॉन म्हणजे काय? सोपं आहे बघा ते. सेन्सरी न्यूरॉन म्हणजे काय? तर जिथून आपल्याला सेन्सेस कळतात. म्हणजे काय? सेन्सेस कडून इन्फॉर्मेशन मेंदूकडे. म्हणजे आपल्याला त्वचेला सेन्सेस असतात. ज्ञानेंद्रियांना सेन्सेस असतात आपल्या. त्या ज्ञानेंद्रियांकडनं इन्फॉर्मेशन मेंदूकडे जाणं याला सेन्सरी न्यूरॉन असं म्हटलं जातं. आणि मोटर न्यूरॉन म्हणजे काय? आपला मेंदू एक मोटर राहतो बघा, मोटरसारखं काम करतो. तर इन्फॉर्मेशन मेंदूकडून अवयवाकडे शिफ्ट होणं याला मोटर न्यूरॉन्स असं म्हटलं जातं. आणि या दोघांचं पण एकत्रित काम जे करतं त्याला असोसिएशन न्यूरॉन्स असं म्हटलं जातं. वरीलपैकी दोघांचं पण जे काम आहे ते असोसिएशन न्यूरॉन करत असतात. मोटर म्हणजे मेंदूत अवयव, आणि सेन्सरी म्हणजे ज्ञानेंद्रियाकडून मेंदूकडे ते शिफ्ट होणं. तर अशा प्रकारे तुमची सेंट्रल पेरिफेरल नर्व्हस सिस्टम आपली इथं संपते. आलं लक्षात? एवढंच बेसिक इन्फॉर्मेशन आहे. प्रश्न आलेला नाहीये. जर प्रश्न आला तर तुला छानपणे जमला पाहिजे. त्यासाठी हा अट्टहास आहे. क्रॅनिकल नर्व्ह सिस्टम. आता क्रॅनिकल नर्व्ह सिस्टम नाही म्हणायचं ऍक्च्युअली त्याला. क्रॅनिकल नर्व्हस असतात. आता मेंदूपासून ज्या निघणाऱ्या नर्व्हस आहेत त्यांना क्रॅनिकल नर्व्हस असं म्हटलं जातं. मेंदूपासून निघणाऱ्या ज्या नर्व्हस आहेत त्यांना क्रॅनिकल नर्व्हस असं म्हटलं जातं. याच्या किती जोड्या असतात शरीरात? तर याच्या 12 जोड्या असतात शरीरामध्ये. किती? 12. पहिला प्रश्न. क्रॅनिकल नर्व्हसच्या शरीरात किती जोड्या असतात? तर 12 जोड्या असतात. दुसरं, स्पायनल नर्व्हस, आपला जो पाठीचा कणा आहे त्याच्यापासून निघणाऱ्या ज्या नर्व्हस आहेत त्याला स्पायनल नर्व्हस असं म्हटलं जातं. त्याच्या किती जोड्या असतात? तर त्याच्या 31 जोड्या असतात. स्पायनलच्या 31 असतात, क्रॅनिकलच्या 12 असतात. क्रॅनिकल मेंदूपासून निघणाऱ्या, स्पायनल स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या. मेंदूपासून निघणाऱ्या 12, स्पायनल पासून निघणाऱ्या 31. ठीक आहे. एवढं झालं. आता हा जर बेसिक प्रश्न आला तर हा चुकणार नाही तुझा. 12 कुठून? 31 कुठून? क्रॅनिकल आणि ह्या स्पायनल कडनं. ठीक आहे. पुढे बघा आता. आता ह्या ज्या 12 ज्या आहेत ना, ज्या क्रॅनिकल आपण ज्यांना म्हटलं, त्याच्यापैकी जी 5वी जी नर्व्हस आहेत, टोटल किती असतात? 12. त्यातली 5वी जी नर्व्हस ही सगळ्यात जाड असते, आणि ही जी नर्व्हस आहे ही आपल्या दातांसोबत कनेक्ट असते, आणि म्हणून हिला डेंटिस्ट नर्व्हस असं म्हटलं जातं. ज्या मेंदूपासून निघणाऱ्या ज्या 12 नर्व्हस आहेत, त्यापैकी 5वी जी आहे ती सगळ्यात जाडी आहेत, आणि आपल्या दातांना ती नर्व्हचं प्रोव्हायडेशन करते. दातांपर्यंत ती अटॅच असते, आणि म्हणून तिला डेंटिस्ट नर्व्हस असं म्हटलं जातं. तर सगळ्यात जाडी कितवी? 5वी. डेंटिस्ट नर्व्हस किती आहे? 5वी आहे. आता ह्या क्रॅनिकलमध्ये सगळ्यात लांब कोणती? तर 10वी. आणि सगळ्यात आखूड कोणती? तर 4थी. क्रॅनिकल नर्व्हस 12 आहेत. सगळ्यात आखूड कोणती आहे? 4थी आहे. सगळ्यात लांब कोणती आहे? 10वी आहे. आणि सगळ्यात जाडी कोणती? तर 5वी आहे. आणि मेंदूला पुरवठा करणारी सुद्धा कोणती? 5वी. झालं? या आकडे पाठ पाहिजे मला. आता ह्या 12 पैकी 5 ज्या आहेत त्या मोटर आहे, आणि 4 ज्या आहेत त्या मिक्स आहेत. तर हा आकडा पाठ करण्याची गरज नाही. तर इथपर्यंत जरी लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. जर प्रश्न आलाच तर मला वाटतं प्रश्न अगोदर इथं येईल. आधी हे पाठ करा. हे पाठ झालं का मग आतमधलं एवढं पाठ करा. हे अत्तर करण्याची अजिबात गरज नाही. पुढे, रिफ्लेक्सिव्ह ॲक्शन म्हणजे काय? बघा, रिफ्लेक्सिव्ह ॲक्शन म्हणजे काय? ज्यावेळेस आहे ना आपल्याला चटका बसतो, त्यावेळेस आपलं सांगावं लागतं का रे, "अरे चटका बसलाय, आता तू हात मागे घे." अजिबात नाही. आपल्याला चटका बसल्या त्याच्या अर्ध्या सेकंदमध्ये आपला हात मागे जातो. तर त्या चटकाच्या हाताला बसलाय तिथून मेंदू स्पायनल कॉर्डमध्ये ते सिग्नल जातात. स्पायनल कॉर्डमधून आपल्या ब्रेनला जातात. ब्रेन त्याच्यावर विचार करतो आणि त्याच्यावर प्रत्युत्तर देतो, आणि ते परत त्या हातापर्यंत पोहोचतात, आणि मग आपला हात मागे होतो. तर ह्या पूर्ण प्रोसेस व्हायला एकदम अर्धा सेकंद सुद्धा लागत नाही. इतकं फास्टमध्ये ही प्रोसेस होते. याला रिफ्लेक्सिव्ह ॲक्शन असं म्हटलं जातं. पटकन हात काढला जातो. म्हणजे पायाला जर काही काटा टोचला का आपण पटकन पाय मागे घेतो. याला रिफ्लेक्सिव्ह ॲक्शन असं म्हटलं जातं. आणि याचा मार्ग कोणता असतो? तर याची सगळी इन्फॉर्मेशन या स्पायनल कॉर्ड थ्रू आपल्या मेंदूपर्यंत जात असते. म्हणून याचा मार्ग कोणता आहे? स्पायनल कॉर्ड याचा मार्ग आहे.
ऑटोनॉमस नर्वस सिस्टम नावाचा एक प्रकार आहे, पण याची अभ्यास करण्याची आवश्यकता नसते. हा जो ऑटोनॉमस नर्वस सिस्टम आहे, या आपल्या शरीरामध्ये ज्या अनैच्छिक क्रिया आहेत, या अनैच्छिक क्रियांना नियंत्रित करण्याचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम करत असते. अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. आता काही ॲडिशनल मुद्दे आपल्याला बघायचे आहेत आणि मग हे ॲडिशनल मुद्दे आपण पाहून झाले, की मग हे आपलं चॅप्टर संपतं. ठीक आहे. बघा आता ॲडिशनल मुद्द्यांमध्ये काय येतं. आपल्या अख्ख्या बॉडीला मेंदू हा छोटा अवयव आहे आणि हा आपल्या अख्ख्या बॉडीला संवेदना देण्याचं काम करतो. पण दुर्दैव असं आहे, हा दुर्दैव पण म्हणता येणार नाही, कारण देवाची देण आहे ती. हा मेंदू असंवेदनशील असतो. सगळ्या शरीराला संवेदना देतो, पण तो स्वतः मात्र असंवेदनशील असतो. आता ह्या मेंदूच्या डाव्या भागामध्ये चेतापेशींची संख्या जास्त असते. मेंदूच्या कोणत्या भागात चेतापेशींची संख्या जास्त असते? तर डाव्या भागामध्ये चेतापेशींची संख्या जास्त असते. सरासरी एका मिनिटाला 750 ते 1000 ml रक्ताचा पुरवठा या मेंदूला केला जातो. एका मिनिटात 750 ते 1000 ml रक्ताचा पुरवठा केला जातो. डाव्या भागात चेतापेशींची संख्या जास्त असते. हा असंवेदनशील असतो. ऑक्सिजन शिवाय हा मेंदू जवळपास 4 ते 6 मिनिटं बिना ऑक्सिजनचा आपला मेंदू जिवंत राहू शकतो. खरं तर याचं वजन 1300 ते 1400 ग्रामच्या बिटवीन असतं. 1300 ते 1400 ग्राम. पण जे आइन्स्टाईन होते शास्त्रज्ञ, त्यांचं वजन आपल्याला 1230 ग्राम होतं त्यांच्या मेंदूचं. सरासरी वजन 1300 ते 1400 ग्राम राहतं. पण आइन्स्टाईन यांच्या मेंदूचं वजन 1230 ग्राम इतकं आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट मेमरी म्हणजे काय? तर जी इन्फॉर्मेशन आपल्याला 30 सेकंदपर्यंत आपण इन्फॉर्मेशन लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर ती विसरली जाते. तर या 30 सेकंदांपर्यंत इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याच्या स्किलला शॉर्ट मेमरी असं म्हटलं जातं. अमिबा जो आहे ना, अमिबा हा एकपेशी प्राणी आहे. त्यावरती प्रश्न आलाय बरं का. पाठ करून ठेव. अमिबा कसा प्राणी आहेत? तर अमिबा हा एकपेशीय प्राणी आहेत. तर ह्या अमिबामध्ये चेतापेशी नसते. हा मुद्दा तुला लक्षात ठेवायचा. अमिबा एकपेशी असतो. त्याच्या शरीरामध्ये चेतापेशीची चेतासंस्था नसते. पण जो हायड्रा आहे ना, हायड्रा, आपण प्राण्यांचं वर्गीकरणामध्ये हायड्रा बघितलं बघा. सिलेंट्राटामध्ये हायड्रा नावाचा प्राणी येतो. तर हा प्राथमिक अवस्थेमध्ये याच्यामध्ये चेतासंस्था आपल्याला पाहायला मिळते. हायड्रामध्ये चेतासंस्था असते का? तर असते, पण ती प्राथमिक अवस्थेमध्ये असते. अमिबामध्ये चेतासंस्था नसते. आणि जो ॲनेलिड आहेत, ह्या ॲनेलिडामध्ये जे चेता असतात, ज्या नर्व्हस असतात, त्या अशा साचलेल्या असतात एका ठिकाणी. मग तिथून त्या पसरतात. त्याला पुंज म्हणतात. तर खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या शरीरामध्ये चेतांचे पुंज पाहायला मिळतात? त्याचं उत्तर येईल ॲनेलिडा. प्राथमिक अवस्थेत असते हायड्रामध्ये आणि अमिबामध्ये तर चेता अजिबात नसते. हायड्रामध्ये चेता अमिबामध्ये चेता नसते. हायड्रामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये, ॲनेलिडामध्ये चेतांचे पुंज तयार झालेले आहेत. चेतापेशी हे चेतासंस्थेचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे. चेतासंस्थेचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटक कोण? त्याचं उत्तर आलं पाहिजे चेतापेशी. चेतापेशी हेच चेतासंस्थेचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे. जन्मानंतर आपल्या शरीराची चेता ज्या पेशी आहेत, त्या वाढत पण नाही, तर त्या नेहमी कॉन्स्टंट राहतात. म्हणजे जन्मताच जन्माला आल्या-आल्या आपल्या शरीरात जेवढ्या चेतापेशी असतात ना बाळा, तेवढ्याच चेते आयुष्यभर असतात. त्या कमी पण होत नाही आणि वाढत पण नाही. चेतासंस्थेचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक कोण आहे? तर चेतापेशी त्याचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक. हां, आता इथून पुढचे 3 प्रश्न आहेत. यावरती प्रश्न आलाय प्रश्न. चेतापेशी शरीरातली सर्वात लांब पेशी आहेत. तर शरीरातली सगळ्यात लांब पेशी कोण? असा प्रश्न आयोग विचारतो. शरीरातली सगळ्यात लांब पेशी कोण? तर चेतापेशी शरीरातली सगळ्यात लांब पेशी आहेत. ज्या स्त्रिया आहेत, स्त्रियांमध्ये अंडपेशी असतात आणि ही अंडपेशी शरीरातली सर्वात मोठी पेशी आहे. शरीरातली सर्वात मोठी पेशी कोणती? उत्तर काय लिहिशील बाळा तू? अंडपेशी ही शरीरातली सर्वात मोठी पेशी आहेत. आणि पुरुषांमध्ये जे शुक्राणू पेशी असतात, त्या शुक्राणू पेशी शरीरातल्या सर्वात लहान आहेत. तर सर्वात लहान मध्ये येतं शुक्राणू, सर्वात मोठी मध्ये येतं अंडपेशी आणि सर्वात लांब येतं चेतापेशी. तर ह्याच्या 3 पेशी आहेत, ह्या पाठ करून ठेव. चेतापेशी सर्वात लांब, अंडपेशी अंडपेशी जर म्हटलं तर सर्वात मोठी आणि शुक्राणू जर म्हटली तर सर्वात छोटे. आता मेंदूचे 2 भाग पडतात बरं का. मस्त आहे. हा प्रश्न छान आहे. प्रश्न येतो यावरती हा. मेंदूचे 2 भाग पडतात. एक राहतो मेंदूची डावी बाजू, एक राहते उजवी बाजू. जे लोक बघा डान्स भारी करतात, नाचतात भारी, त्यांची आर्टिस्टिक मेमरी असते. म्हणजे त्यांच्या मेंदूच्या, ज्या लोकांच्या मेंदूच्या उजव्या भागाची चांगली डेव्हलपमेंट झालेली असती,
त्यांना चांगलं आर्ट करता येते, त्यांना चांगला डान्स करता येतो, चांगली ॲक्टिंग करता येते. म्हणजे जेवढ्या पण कलाकृती आहेत, त्या कलाकृती जर चांगल्या करता येत असतील, तर याचा अर्थ त्याच्या मेंदूचा उजव्या भागाचा चांगला विकास झाला. ज्या लोकांना चांगलं नाचता येत नाही, कोणतीच कला करता येत नाही, तर अशा लोकांच्या उजव्या मेंदूची डेव्हलपमेंट कमी झालेली असते. जे लोक संभाषणामध्ये एकदम भारी असतात, ज्यांना कम्युनिकेशन स्किल ज्यांचं छान आहेत, ज्यांची लिहिण्याची क्षमता चांगली आहेत आणि जे तर्कसंगत विचार करू शकतात, म्हणजे त्यांना एकदम ॲप्लिकेबल, प्रॅक्टिकल विचार करण्याची क्षमता असते, भाषण चांगलं असतं, लिखाण चांगलं असतं, बोलण्याची शैली चांगली असते. ज्या लोकांना तर्कसंगत विचार करता येतो, त्या लोकांचा डाव्या मेंदूची जो भाग आहे, त्याची डेव्हलपमेंट चांगली झालेली असते. आलं लक्षात? तर संभाषण, लिखाण आणि तर्कसंगत विचार करण्याचं काम डाव्या मेंदूचं आहे. आर्टिस्टिक जो भाग आहे, तो उजव्या मेंदूचा आपल्याला पाहायला मिळतो. जसं-जसं माणसाचं वय वाढत जातं ना रे बाळा, तसं-तसं त्याच्या मेंदूचा वजन कमी होत जातो आणि मग म्हणतो बघा आपण, "अरे, तुझा मेंदू काय हलका-बिलका आहे का रे?" असं म्हणतो बघा आपण ग्रामीण भाषेमध्ये. "अरे, काय मेंदूनी हलका आहे का रे तू?" बरोबर ना? तर हलका मेंदूनी माणूस होतो, पण वजनाने तो हलका होत असतो. जसं वय वाढतं, तशा त्याच्या मेंदूचं जे वजन आहे, ते कमी-कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं. सामान्य माणसाचा आयक्यू किती राहतो रे? 100. पण ज्याचा आयक्यू 140 असतो ना, त्याला इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. ज्याचा आयक्यू 70च्या खाली असतो, त्याला मानसिक दुर्बल असं म्हटलं जातं. प्रश्न पडणार नाही. हे जस्ट टाईमपासमध्ये इन्फॉर्मेशन आहे. हां, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघ. मेंदूचा जो अमिगडाला भाग आहे, मेंदूचा जो अमिगडाला भाग आहे, याला प्रमस्तिष्क खंड असं देखील म्हटलं जातं. हे तुमच्या शरीराचा मूड नियंत्रित करण्याचं काम करतं. प्रश्न पडू शकतो, मूड नियंत्रित करण्याचा काम खालीलपैकी मेंदूचा कोणता भाग करतो? तर अमिगडाला हा मेंदूचा भाग तुमचा मूडला कंट्रोल करण्याचं काम करतं आणि अजून एक महत्त्वाचा पार्ट आहे, त्याला हिप्पोकॅम्पस लोब असं म्हटलं जातं. हिप्पोकॅम्पल लोब असं म्हटलं जातं. हा तुमच्या शॉर्ट मेमरीला लाँग मेमरीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करतो. ही सुद्धा महत्वाची माहिती आहे. हिप्पोकॅम्पल लोब काय करतो? शॉर्ट मेमरीचं रूपांतर लाँग मेमरीमध्ये करण्याचं काम करतो. अॅमिगडाला मूड नियंत्रित करतो. हिप्पोकॅम्पल शॉर्ट मेमरीला लाँग मेमरीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम करतो. थँक सो मच. हे जे चॅप्टर आहे, हे चॅप्टर तुम्ही जर छानपणे अभ्यास केला, तर माझ्या मतानुसार 1 ते 2 प्रश्न 100% ह्या घटकावरती विचारले जातील. मग ती कंबाईनची पूर्वपरीक्षा असो, कंबाईनची मुख्य परीक्षा असो किंवा तुमची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असो. तर या तिघही परीक्षांमध्ये याच्यावरती एक प्रश्न 100% विचारला जाईल आणि जो प्रश्न विचारला जाईल, त्याचा कंटेंट आपण जवळपास कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बायोलॉजीमध्ये अजून काही महत्त्वाचे चॅप्टर बाकी आहे आपले. पुढच्या पाईपलाईनमध्ये आपल्याला काय काय चॅप्टर आहे, तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला उत्सर्जन संस्था महत्त्वाचा चॅप्टर बाकी आहे. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था नावाचं चॅप्टर आपलं बाकी आहे आणि चौथं चॅप्टर आपलं बाकी आहे पचन संस्था. तर हे 4 चॅप्टर फार फार महत्त्वाचे आहेत. हे 4 चॅप्टर माझे पुढचे चॅप्टर असणार आहे. थोडे कमी महत्त्वाचे चॅप्टर कोणते सर? तर त्याच्यामध्ये लैंगिक प्रजनन हा कमी महत्त्वाचा चॅप्टर येणार आहे. तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्केलेटन सिस्टम म्हणजे हाडं वगैरे जे आहेत, कमी महत्त्वाचा हा एक चॅप्टर घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला डी-एन-ए, आर-एन-ए नावाचा चॅप्टर घ्यायचा आहे. डी-एन-ए आणि आर-एन-ए. तर हा सुद्धा कमी महत्त्वाचा चॅप्टर आहे. हे छोटे-छोटे चॅप्टर आहेत. हे लवकर फिनिश करणार. त्यात पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय तर पचन संस्था फार महत्त्वाचं आहे. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आणि उत्सर्जन हे 3 चॅप्टर महत्त्वाचे. श्वसन इतकं महत्त्वाचं नाही. हे झाल्यानंतर मग शेवट कशाने होणार? तर शेवट माझा सुरुवातीच्या 2 चॅप्टरनी होणार. ज्यावेळेस तुम्ही नव्हते, ज्यांनी लेट बॅच असं जॉइन केली असेल त्यांच्यासाठी. तर आपल्याला शेवट मी घेणार बायोडायव्हर्सिटी आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हे मी शेवटला घेणार आणि हे चॅप्टर संपले, की मग आपला बायोलॉजीचा अभ्यास संपतो. तर एवढं मला वाटतं 15 पैकी 7 ते 8 प्रश्न हे बायोलॉजीवरती येतात. म्हणून आपण इथं फोकस जास्त करतो. त्यानंतर आपलं केमिस्ट्रीला कमी वेळ लागणार, फिजिक्सला कमी वेळ लागणार. खरं तर 3 ते 4 प्रश्न ह्या घटकावरती येतात. त्यामुळं आपण याला कमी वेळ देतो. तर जास्तीत जास्त वेळ आपण इथं दिलाय. छानपणे पाठ करा, छानपणे रिवाईज करा आणि छानपणे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. पी-वाय-क्यू सॉल्व्ह नाही केले, तर हे सगळंच्या सगळं वेस्ट आहे. तुम्हाला काय सर शिकवताय आणि काय परीक्षेला येतंय याची सांगड तुम्हाला घालता येणार नाही.
जर याच्यासोबत जर तुम्ही PYQ सॉल्व्ह नाही केले, PYQचा कंटेंट चुकलेला जर परत एकदा नोट्समध्ये येऊन बघितला नाही, तर मग मजा नाही. जर तुम्ही असं केलं, तर तुम्हाला छानपणे मार्क्स मिळतील. थँक यू सो मच.